फॉर लूप मध्ये काय प्रश्न तो आहे. काय फॉर लूप कोण सांगेल? काय फॉर लूप काय? झूम कर, झूम इथे ऑप्शन आहे. व्हॉट इज फॉर लूप वेदांत? कमी होते ना रे, नीट समजलं असेल. शिट. सांगा. फॉर लूप काय? येस ऐश्वर्या. It is used for iterating. यूज फॉर इटरेटिंग. आगे. काय बोला. सिक्वेन्स म्हणजे काय? अच्छा तुम्ही बोलताय, मी विचार करतो बोलतो कोण. हां. लूप काय? मला एक सांगा. आपल्याला एक लूपवरनं तुम्हाला काय समजतं रे? सिम्पल. एक्झिक्यूट. एखादी गोष्ट करेक्ट रिपीट होते. ठीक आहे. काइंड ऑफ अ इन लूप. करेक्ट. लूप आपण बघतो ना, एक लूप रिपीट. ठीक आहे, जास्त याच्यात ओढत नाही. सो फॉर लूप इज यूज फॉर इटिरेटिंग ओव्हर सिक्वेन्स. म्हणजे काय? जेव्हा पण आपल्याकडे एखादी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्समध्ये काय काय येतं? लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, रेंज. ठीक आहे. जेव्हा पण आपल्याला याच्या आतले एलिमेंट्स जे आहे ते इटरेट करायचे किंवा ॲक्सेस करायचे वन बाय वन, वन बाय वन, वन बाय वन, वन आफ्टर दी अदर, वन आफ्टर दी अदर, ॲट दॅट टाइम वी यूज फॉर लूप. ठीक आहे. म्हणजेच आता मला सांगा, तुम्हाला 1 ते 10 प्रिंट करायचं आहे, कसं करेल मी प्रिंट विदाउट फॉर लूप? प्रिंट 1, 2, प्रिंट 3, प्रिंट 4, प्रिंट 5 असं करावं लागेल ना. किती मोठे 10 वेळा प्रिंट करावं लागेल. तेच इथे 2 लाईनने होतं. ठीक आहे. तो हा जे हे जे आहे ना व्हॅल्यू, ही इन म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे ना, याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीवरती इटरेट होते. ठीक आहे. त्याच्यावरती जाते, त्याला प्रिंट करते. नेक्स्ट वर जाईल त्याला प्रिंट करेल, थर्ड वर जाईल त्याला प्रिंट करेल. ठीक आहे. नीट लक्ष द्या. आता सिक्वेन्स, आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे? फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. ठीक आहे. कसं? आता सिक्वेन्स म्हणजे काय? लिस्ट. आता इथे काल घेतलं होतं मी लिस्ट. ठीक आहे. त्याला आपण एक एक ॲक्सेस केलं. करेक्ट. आता ते कसं येईल? जर याला डायरेक्ट प्रिंट केलं असतं तर असं आलं असतं. करेक्ट. जर मी याला असं प्रिंट केलं तर ओके. जर आता यालाच ए ना, हां, तर फॉर व्हॅल्यू, व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? इन. बट इन पायथनमध्ये आपण वी टेक इट ॲज आय इन ए अँड देन सेमिकोलन प्रिंट. काय डिफरन्स आहे? करेक्ट. लूप, एक एक एलिमेंट ॲक्सेस झाला इकडे. ठीक आहे. लावून घ्या ते. ठीक आहे. इफ जर सफोकेशन होत असेल तर असू द्या त्यांना. ठीक आहे. ए सीचं आहे तिथे बाहेर. नाही, तो बंद आहे. चालू करता. हां, इथे बाहेर स्विच आहे इकडे. ठीक आहे. हां. काय आलं? ऑर्डर चुकली बरोबर.
का? सेट काय अनऑर्डर्ड आहे. ठीक आहे. आता आपण रेंज फंक्शन बघितलं होतं बरं. रेंज फंक्शन काय देतो? एक इट गिव्स यू रेंज. ठीक आहे. आपण डायरेक्ट हा फंक्शन याच्यात टाकू शकतो का? येस, टाकू शकतो. काल बघितलं रे आपण हे. ठीक आहे. तर याच्यावरतीच आपल्याला थोडे ऑपरेशन्स करायचे आहेत आता रेंजवरती. लेट चेक फॉर आय इन रेंज 0 to 11. मला सांगा काय किती प्रिंट होईल रे? 10 पर्यंत. पण टोटल नंबर्स किती असतील? 11. आय इन रेंज. हां, जर आता मी डायरेक्ट इकडे आलो, काय मिस झालं इथे? इंडेंटेशन. एरर कुठला येईल? सिंटॅक्स एरर येईल. इथे जर मी हे टाकलं, आता इथे इंडेंटेशन एरर येईल. प्रिंट. ठीक आहे. टोटल किती आहे? 11. 11 आहे इंक्लुडिंग 0. बट एंड नंबर किती प्रिंट होतो? ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? नाव आय हॅव टू स्किप इट बाय 2. कसं करणार? हां, इफ यूज करावं लागणार. मला इफ नाही वापरायचं, मेरी मर्जी. हां, स्टेप व्हॅल्यू कशी देता? कसं केलं लक्षात घ्या. रेंज फंक्शन लक्षात घ्या. रेंज फंक्शनचं जेव्हा आपण लिहितो इट इज लाईक स्टार्ट एंड अँड स्किप, किंवा याला आपण स्टेप असं पण म्हणतो. समजलं? लिहा, विसरून जातं. समजलं का काय झालं? स्टार्ट एंड अँड स्किप. बाय डिफॉल्ट कितीने स्किप होतं रे ते? 1 ने. ठीक आहे. जर मी आता इथे 1 टाकलं, हे झालं का लिहून पटकन? चंटपणा करा रे. झालं का? जर आता इथे मी एक सेकंड मी हे काढून टाकतो. दिसतंय आता? क्लिअर दिसतं का तेव्हा रे? हां, कधी असं क्लिअर दिसतं की तसं? दोन्ही सारखंच आहे का? ठीक आहे. लक्ष द्या. झालं का लिहून? लक्ष द्या. ठीक आहे. आता जर मी इथे फॉर आय इन रेंज जर मी फक्त 1 टाकलं तर काय येईल? सेमच येईल. बिकॉज लिहून घ्या, बाय डिफॉल्ट रेंज फंक्शन स्किप्स इट्स व्हॅल्यूज बाय 1. इम्पॉर्टंट नोट. ठीक आहे. मग आता तुमचा हा ऑप्शनल झाला की नाही? झाला. कुठल्या केसला ऑप्शनल झाला? वेन वी हॅव टू इटरेट इट बाय 1. ठीक आहे. तसं आपण 3 ने पण करू शकतो. करेक्ट. तसंच आपण 4 ने पण करू शकतो. कळलं का कसं स्टेप यूज केला? समजताय का रे? ठीक आहे. आता आपल्याला समजलंय नक्की स्टार्ट कसं, एंड कुठे आणि स्किप कुठे. ठीक आहे. आता मला आय हॅव टू यूज इफ एल्स स्टेटमेंट इन फॉर लूप. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. फॉर आय इन रेंज 0 to 11. ठीक आहे. 0 to 11. तर मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? प्रिंट. ठीक आहे. मला 0 to 11 0 to 10 प्रिंट करायचं आहे.
बट मला त्यामध्ये 5 नको आहे, किंवा तू 5ला थांब, 5 पर्यंतच तू थांब, त्याच्या पुढे जाऊच नको. हां कंडिशन लागेल ना त्यासाठी. हां इफ आय इक्वल टू 5 कोलन प्रिंट आय. इफ आय इक्वल्स टू 5, पण काय करायचं आहे, आय 5 आल्यावर करायचं काय ते तर सांगावं लागेल ना त्याला. आता आपण कुठल्या ब्लॉक, ठीक आहे हा आउटर लूप आहे, ठीक आहे आउटर लूप इनर लूप आपण शिकलो, हा आउटर ब्लॉक ऑफ कोड आहे. इनर आता आपण कुठे, इथे कळतंय का, आपण आता तरी इफ मध्ये आहे, बट तो इफ कशामध्ये आहे रे, फॉर लूपच्या ब्लॉक ऑफ कोड मध्ये आहे. समजतंय का कसं ऑपरेट होईल, की याच्यामध्ये तू ऑपरेट होशील. अकॉर्डिंग टू दिस विल हॅपन. समजलं का नाही, ठीक आहे लक्षात घ्या. ब्रेक एंटर प्रिंट सगळे परत इथे वाटतं सोपं. ब्रेक द लूप at the given number and does not तो जो आहे तो येत नाही. सेम ॲज रेंज फंक्शन. ठीक आहे, ब्रेक स्टेटमेंट काय आली. ठीक आहे, आता तशीच एक आहे फॉर आय इन रेंज 0 to 11. ठीक आहे, हे समजतंय का. हां इफ I equals to 5 colon continue काय करायचं कंटिन्यू पहिले तर ते सांगा. इट skips the current value. ठीक आहे, सगळे कन्फ्यूज होता. कंटिन्यू काय करतं नीट बघा आउटपुट मध्ये. स्किप्स द करंट व्हॅल्यू, म्हणजे जी व्हॅल्यू आपण दिली आहे ना इफ मध्ये ती व्हॅल्यू कंटिन्यू स्किप करेल. समजलं का. ठीक आहे, मग पास काय करतं रे, प्रश्न ना तो आहे. Pass does not skip the value. बरोबर का. फॉर आय इन रेंज 0 to 11. ठीक आहे, if I equals to 5. ठीक आहे, काय केलं रे, काय केलं, काहीच नाही. ठीक आहे, समजलं का, काहीच नाही करत पास, डज नथिंग. ठीक आहे, पास करून देतो ते. ठीक आहे, हे कुठे काम येतं माहिती का पास, एक्सेप्शन हँडलिंगमध्ये. लक्षात ठेवा, ट्राय एक्सेप्ट पास म्हणजेच एरर हँडलिंगमध्ये काम येतं हे.
पास म्हणजे एखादी एरर आला आहे, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तो पुढे काही याचं काही महत्त्व नाही आहे. लाईक फॉर एक्झाम्पल त्याचे तुमच्याकडे एक कॉलम आहे, एक डेटा फ्रेम आहे, त्याच्यामध्ये एक कॉलम आहे, डेटा फ्रेम्स करणार आपण, त्याच्यामध्ये एक कॉलम आहे. तर त्या कॉलममध्ये तुम्हाला माहिती आहे ह्या कॉलमचं तुमच्या पुढच्या ॲनालिसिसवर काही म्हणजे त्या कॉलमशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला. इवन इफ फॉर्मॅट करताना त्याच्यामध्ये जर काही एरर आले नाही का, एखादा डेटा टाईप चेंज झाले, अनफॉर्मॅटेड आलं, तर तो एरर तू पास कर. याच्याने काय होतं, पाईपलाईन पुढची डिस्टर्ब होत नाही तुमची. ठीक आहे, कळलं का? एरर हँडलिंग त्यासाठी पास लागतं. तो इसको थोडा ध्यान में रखो की जर कधी इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की तुमच्याकडे असं एक तुमच्याकडे कॉलम्स आहेत, लेट्स से यू हॅव दिस कॉल, कारण की त्यांना इंटरव्ह्यू काय आहे यार, तुम्ही जे शिकले ते प्रॅक्टिकली तुम्ही कसं त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती काम करणार तेच तर आहे. आणि तुम्ही कसं सिनारिओजला मॅनेज करणार. लेट्स से त्यांच्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, की त्यांनी तुम्हाला विचारलं लेट्स से इफ आर पाईपलाईन is giving error or there are data leaks, so how will you handle this thing. ठीक आहे, आता इथं डेटा सायन्समध्ये येतं, बट आपण डेटा ॲनालिस्टपर्यंतच समजतो. पाईपलाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल पूर्ण नंतर पुढे. सर फर्स्टली आय मॉनिटर द आय चेक द मॉनिटरिंग टूल्स. सो मॉनिटरिंग टूल्स असतात पाईपलाईन मॉनिटर करण्यासाठी. ठीक आहे, आय चेक फॉर वेअर एक्झॅक्टली इज द सोर्स ऑफ द प्रॉब्लेम. ठीक आहे, देन इफ इट्स ॲट माय एंड, लाईक माझ्या डिपार्टमेंटमध्ये आहे ती, ठीक आहे, लेट्स से तुमचं डेटा ॲनालिस्टवरती, डेटा क्लिनिंगवरती, देन आय गो टू द पर्टिक्युलर कॉलम. ठीक आहे, नाव इफ देर आर मल्टिपल सिनेरिओज फॉर डेटा लीक्स, फर्स्ट देर मस्ट बी सम कॉलम विच म्हणजे एखादी कॉलम आहे जी त्याच्यातल्या व्हॅल्यूज फॉर्मॅट होऊन गेल्या आहेत, अनफॉर्मॅटेड झालेल्या आहेत. ठीक आहे, लाईक त्याचं जर सगळे स्ट्रिंगमध्ये असेल, डेट असेल, तर तुम्ही डेट टाईम थोडं चेंज झालं आहे, तर डेट टाईम मॉडेल वापरून तुम्हाला परत त्याला डेटमध्ये आणावं लागेल. ठीक आहे, अजून तुमचं ॲनालिसिस, अजून एक आहे की तुमचं जर ॲनालिसिस व्यवस्थित होत नाही आहे, ठीक आहे, तर अजून तुम्ही किती कोअर फीचर्स करू शकता. म्हणजे डेटमधून किती, अजून कितवा मंथ आहे, कितवा इयर आहे, कसं हे पॉवर बी आयमध्ये केलं असेल तुम्ही डेलिमीटर यूज करून, कितवा, करेक्ट ना, डेलिमीटरच वापरतो ना आपण, ते यूज करून तुम्ही पॉवर बी आयमध्ये केलं असेल. ठीक आहे, तसंच तुम्ही हे पायथनमध्ये करू शकता. ठीक आहे, so I'll just check that very good, and if there is error, if there is a error in a particular column, I'll just handle it. Vicharal, how will you handle it? Sir, we'll handle it by error handling techniques. What is error handling technique? Okay, error handling is so whenever in these scenarios, whenever the pipeline gets disturbed, or whenever we have a column where there is some part which we need to handle. ठीक आहे, विच पुढे ज्याच्यामध्ये त्याचं आपल्याला काही ॲज सच काही त्याचं महत्त्व नाही, किंवा असेल पण काही गोष्टींचं. ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी ट्राय पण करावं लागतील, काही गोष्टी एक्सेप्ट पण करावं लागतील, काही गोष्टी पास पण करावं लागतील. सो दिस इज ये 3 है जिससे आप करते हो, उसमें से एक पास है की तुम पास कर दो. समजलं एरर हँडलिंग कसं करता की नाही, विचारतात बरं का. म्हणजे एखाद्या जर एक्सपिरियन्स लावून जर कोणी जात असेल ना, तर त्याला अशाच गोष्टी विचारतात. कारण की तू एक्सपिरियन्स लावून आला आहे, तर मग तुला तुझ्या पूर्वीच्या कंपनीमध्ये हे करण्याचा अनुभव असेल. सिम्पल, एवढं तर डोक्यात जात आहे. तुला पूर्वीच्या कंपनीमध्ये तुला करण्याचा अनुभव असेल, तू तिथे केलं आहेस, तर मग तू इथे कसं करणार, प्रश्न येतोय. फ्रेशरला त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती नाही की अशा सिनोरिओजला कसं डील करतात. ठीक आहे, सडन जर असं काही झालं, हे बघितलं असेल तुम्ही, एक इश्यू आला आहे, ठीक आहे, मग तिकीट ट्रेस करावं लागतं. हे आहेत कंपनी, हे तुम्हाला नाही बट आहे कंपनीजमध्ये अशी गोष्टी होतात. ठीक आहे, कोणी आहे का इथे असं एक्सपिरियन्स लावून आता इथला, नाही का, सगळे फ्रेशर तुम्ही? ओके, एक्सपिरियन्स लावून जात आहे ना. हां, मग मी तेच विचारतो ना, कोणी आहे का जे एक्सपिरियन्स लावून जात आहे अशा गोष्टी. हां, ओके सुशांत, अशा गोष्टी ऐकत जा, बोलत जा, म्हणजे मलाही समजेल. ते तुमच्यासाठी तर खूप कामाचं आहे. एरर हँडलिंग गॅरंटी विचारतील. मी काही जसं आता 9:30च्या बॅचचं कोणीतरी इंटरव्ह्यूला गेलं, त्यांना सांगितलं गॅरंटी विचारतील. गॅरंटी आलं
त्यांना तुम्हाला सांगितलं होतं ना मी. ते ॲक्च्युली व्हिडिओ मी अपलोड पण करेल त्यांनी रिव्ह्यू दिला होता, तर तुम्ही एकदा बघून घ्याल त्याच्यामध्ये काय काय विचारलं होतं त्यांच्या रिसेंट. हां, बाय द वे, एक पायथन डेव्हलपरची ओपनिंग आली होती, बघितली का कोणी? काय काय लागत होतं त्याच्यात? हां, पांडास, ब्युटिफुल सूप लागत होती, ठीक आहे. सिलिनियम आणि अजून एक काहीतरी एक होतं, आय डोंट रिमेंबर, एक काहीतरी होतं. किती लोकांनी अप्लाय केलं? हां, कर ना अप्लाय करायला काय जातंय. आला कॉल जाऊन पांडासवरती द्या. आणि 1 मिनटं, ठीक आहे, नाही झालं आहे पांडास, ठीक आहे. एवढा चंटपणा ठेवा, जर कॉल आला आहे तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तर नाही बोलवणार, 2 दिवसांनी बोलवतात ते. तर 2 दिवस आहे ना तुमच्याकडे, यूट्यूबला एवढे व्हिडिओज आहे. एफर्ट्स, इट्स ओनली द मॅटर ऑफ एफर्ट्स. असो, ब्रेक, कंटिन्यू, पास, 3 स्टेटमेंट कळाल्या? ऑल गुड, ऑल क्लिअर, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. फॉर आय इन रेंज ट्री, फॉर जे इन रेंज टू. काय रे, नेस्टेड लूप्स म्हणता याला. याचा आउटपुट जो मला एक्सप्लेन करेल ना, तो झाल्यानंतर ब्रेकफास्ट आमच्याकडनं. सगळ्यात पहिले इनर लूप कुठला आहे, आउटर लूप कुठला आहे? ठीक, गुड. सांगा गायत्री मॅडम, बोलो. सांगा. चला, जेवण, लंच. काय झालं? तुम्ही सांगा, तुम्हाला तिघांना. सायनात. कोड तुमच्या समोर आहे, आउटपुट तुमच्या समोर आहे. मला फक्त आउटपुट एक्सप्लेन करा कसा आला. चला, फुल डे मील. ऐश्वर्या मॅडम, बोलो. वेदांत, तुम्ही गावाला चालले ना? चालले होते ना तुम्ही? नाही, कोण चाललं मग? दत्ता चालला, कॅन्सल केलाय. हो दी, बोलो. ऑनलाइन सांगा. चला, माझ्याकडनं प्लेसमेंट. अरे थोडं तर डोकं लावा. हां, बोला. स्टेज 3 आहे म्हणून ते 0, 1, 2 फर्स्ट याच्यामध्ये बरं. सेकंड याच्यामध्ये
हां, ही मॅपिंग एक्सप्लेन करा मला, ते बरोबर आहे. चलो, चहा फक्त. तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुम्ही करून बघा, काय आलं, दुसरं काही घेऊन बघा, काही प्रॉब्लेम नाही. इंटरेस्टिंग आहे लूप्स खूप. थोडं अजून ब्रेन स्ट्रॉमिंग करा, आउटपुट बघा. सर, आउटर लूप मध्ये रेंज 3 आहे तर 0 to 2 घेऊ शकतो, मतलब 0, 1, 2. आणि इनर लूप आहे तर 0, 2 फक्त. बरोबर. 0,2 कसं काय, 0,1. हां, ठीक आहे. रोहित बोला. हां, हे कशाला दिलंय मी रोहित? असंच गंमत म्हणून नाही दिलं मी रोहित, वाचायला दिलं मी रोहित, समजा. थोडं डोकं लावा, थोडं. नोटबुक घ्या, बघा काही होतंय का. हे समजलं तर लूप समजलं नाही, लूप त्याचं ब्रेक स्टेटमेंटच समजलं, बट इथे अजून ॲडव्हान्स एक गोष्ट समजून जाईल. नेस्टेड तर असं डोक्यात बसून जाईल मग. ठीक आहे, लूपचं हे बरोबर आहे. ब्रेकफास्ट पर्यंत आलं मॅपिंग. सर, इथे ट्रान्सफर होतंय का काही? नाही सर. हां, दोन आपण जेव्हा डेटा टाइप्स घेतो आय आणि जे, डेटा टाइप्स नाही सर, व्हॅल्यूज घेतो तेव्हा ग्रीड मॅट्रिक्स मध्ये तो कन्वर्ट होतो. सो त्याचा एक 0-0 फॉर्म असतो आणि 0-1 फॉर्म असतो. ग्रिड मैट्रिक्स सर, हम अभी एरे नहीं पढ़ रहे, मैट्रिक्स के पास अभी हम गए नहीं. नाही, ग्रिड मॅट्रिक्स बरोबर आहे, बरोबर बोलले तुम्ही, बट ॲरे नाहीच आहे इथून. मी केवढं, मी तुमचं मला कळलं, मी तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरच विचारतो जेवढं मी शिकवलंय. वरचं कोणी काही डोकं लावूच नका. बरोबर. थोडं अजून मॅपिंग. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, नीट बघा काय झालंय. हे बरोबर होतं, ठीक आहे. 3 रेंज किती आहे रे पहिल्याची, किती येईल, 0, 1 and 2 आली. 0, 1 and 2. सेकंडची काय येईल, 2. बट हे दोघं कशामध्ये आहे रे, नेस्टेड लूप मध्ये. 1 इज युअर इनर लूप, सेकंड इज युअर आउटर लूप. बट जो इनर लूप आहे तो आउटर लूपच्या ब्लॉक ऑफ कोड मध्ये आहे ना. ठीक आहे, तर मग आता मॅपिंग कशी झाली नीट बघा. 0 and 0. सगळ्यात पहिले, ठीक आहे, एक सेकंड, पहिले आपण आयचं देऊ. आयचं काय होतं रे, 0, 1, 2. ठीक आहे. जेचं काय होतं, 0 and 1. आता मॅपिंग बघा कशी झाली. हां, 0 सगळ्यात पहिले कुठे गेला, 0ला. नंतर कुठे गेला, 0ला. सगळ्यात पहिले कुठे गेला, 0, 0. नंतर कुठे गेला, 0, 1. नंतर 1 कुठे गेला, 0ला. नंतर कुठे गेला, 2 कुठे गेला, 2, 0, 2, 1. एवढं सिंपल लॉजिक. मॅट्रिक्सचं काय संबंध. हा, मॅट्रिक्स मल्टिप्लाय करतो आपण, रो इंटू कॉलम, कॉलम इंटू. हा, पण मी शिकवलं काय ते सिम्पल लॉजिक. मॅपिंग बोलत होतो मी एवढं.
समजलं का नाही? रवी कुमार सिंपल. हा हे बघ, हे सिमिलर आहे, हे सिमिलर आहे, ठीक आहे. आउटपुट हे तर समजलं, ठीक आहे. आय आपण काय दिली होती? आयची रेंज 3. रेंज दिली म्हणजे कितीपर्यंत येतं ते? 0 1 2, बरोबर का? मागे लक्ष द्या, समजलं का? इम्पॉर्टंट आहे हे, समजलं? लूप समजून जाईल. नाही समजलं? ठीक आहे, लक्ष द्या. सगळ्यात पहिले फॉर आय इन रेंज, रेंज फंक्शन किती? 3 घेतलं आपण. 3 म्हणजे किती देतं? 0 1 and 2. मग आयने किती दिलं रे? 0 1 and 2. नेक्स्ट आपण कुठला घेतला होता? जे. पण मग तो जो वेगळा घेतला का? नाही. कशामध्ये होता? नेस्टेड कंडिशन, म्हणजे आउटर लूपचा इनर लूपमध्ये, ठीक आहे. आउटर इनर टेक्निकल टर्म्स असं ठेवा. फॉर जे इन रेंज 2. आता जेची किती पर्यंत रेंज किती होती? 0 आणि 1. आता हे दोन गोष्टी त्या लूपला समजल्या, ठीक आहे. मग हा फिरायला लागला, ठीक आहे. बट याला याच्या हिशोबाने फिरायचं होतं आतल्या. सो कसं होईल? 0 फिरला, सगळ्यात पहिले कोणाकडे गेला? नंतर कोणाकडे गेला? 1 कडे. सगळ्यात पहिले 0 कडे गेला, 0 0. नंतर 0 कोणाकडे गेला? नंतर मग फिरला. सेकंड टाइम आला इटरेट, कुठे आला? 1 कडे. आता 0 झालं होतं. 1 कोणाकडे गेला? 0. नंतर कोणाकडे आला? नंतर 2 कोणाकडे गेला? 2 कशाकडे गेला? समजलं का? नेस्टेड, ठीक आहे. आता तुम्ही 2 3 घेऊन बघा आता घरी होमवर्क करताना, ठीक आहे. कन्सेप्ट समजले तुम्ही इथे काही घ्या, तुम्हाला समजेल, ठीक आहे. आता मला लास्ट पार्ट, आय वॉन्ट टू प्रिंट अ टेबल ऑफ 75. बट कसा? 75 ones are 75, 75 twos are whatsoever it is. प्रैक्टिकली इतना एक कर लो, हो गया फॉर लूप, बस. जायचं ओके, ठीक आहे. हां, एवढं एक एक्झाम्पल फक्त बघून घ्याल व्हिडिओमध्ये, ठीक आहे. येस. लिहा ना, करून बघ ना. टेबल प्रिंट करायचं 75चा. रेंज फंक्शन लागणारच आहे. किती रेंज घ्यावं लागेल? 1 to 11. 0ची गरज नाही. 1 to 11. हां बोल. एफ स्ट्रिंग वापरावं लागेल. आठवतं का एफ स्ट्रिंग? ही पण एक हिंट दिली. A equals to 75 for I in range 1,11 1,11 colon प्रिंट एफ स्ट्रिंग, ठीक आहे. कॉन्स्टंट काय इथे? 1, बरोबर ना? अरे आय चेंज झाला पाहिजे ना. 75 1 75 75 2 हा एक्स चेंज झाला पाहिजे का? नाही. मग त्याला काय, त्याला आपण स्ट्रिंग मध्ये घेतलं. आता इथे लगेच कन्फ्यूज नका हो की सर मल्टिप्लिकेशन तर हे असतं. इथे आपण तो स्ट्रिंग म्हणून घेतलाय.
पुढे काय येईल इक्वल्स टू ए इंटू आयचं मल्टिप्लाय. ए. आता इथे आपण हा वापरू आय. आता समजलं का इटरेट कसं होतं. बस फॉर लूप बहुत कुछ सीख लिया फॉर लूप. काय केलं आपण पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर केला एक व्हॅल्यू. ठीक आहे व्हेरिएबल ए मध्ये 75 फॉर आय इन रेंज. रेंज घेतली पण प्रिंट करताना काय केलं एफ स्ट्रिंग वापरून ए म्हणजे हे. इथे मी 75 घेऊ शकलो असतो का जर कॉन्स्टंट येतं डायरेक्ट 75. मेन ऑपरेशन इथे चालू आहे सगळं. हे इथं सगळं स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे बट आता इथे आपल्याला आय तर आपल्याला लागेल कारण की 1 2 3 4 5 10 पर्यंत प्रिंट करायचं आहे आणि आय रेंज फंक्शन मुळे आय 10 पर्यंत प्रिंट होत आहे. समजलं का. म्हणजे याला मी इथे लिहून ठेवतो इथे अल्टरनेट अजून एक म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. यालाच पण कमांडशी ठीक आहे. समजलं का दत्ता. नाही गायत्री मॅडम समजलं. ऐश्वर्या मागे ठीक आहे. या मग लिहायला तुमचं अटेंडन्स. कसं 75 इंटू कुठे हां काहीच नाही. रोज नवीन नवीन दिसतं मला कोणी ठेव. समजलं का रे. ठीक आहे नेस्टेड फॉर लूप मध्ये लक्ष द्या वेदांत. नेस्टेड ब्रेक स्टेटमेंट पास. ब्रेक स्टेटमेंट मागे नेस्टेड ब्रेक स्टेटमेंट पास. ठीक आहे ठीक आहे. इफ स्टेटमेंट आपण नेस्टेड इफ वापरतो नेस्टेड कंडिशन. ठीक आहे आणि हा टेबल. इतना समजलो हो गया. आणि वेगळ्या वेगळ्यावरती कामं करा. सिक्वेन्स डिक्शनरी वापरून बघा. ठीक आहे आपण रेंज वेगळी वेगळी घेऊन बघा नेस्टेडसाठी. ठीक आहे फॉर कॅर इन स्ट्रिंगचे आपण करून बघा. ठीक आहे आणि दुसरं म्हणजे लिस्ट दत्ता लिस्ट 2 लिस्टला नेस्टेड करून बघा काय येतं. अरे करून बघा. आता तुम्हाला गोष्टी समजल्या आहेत ना. मल्टिपल गोष्टी करून बघा जेणेकरून तुम्हाला समजेल याने हे होतं याने हे होतं म्हणजे पायथन असं फिट बसून जाईल. ठीक आहे आजची आणि उद्याची शेवटची फाईल मिळणार तुम्हाला. सॉरी ही शेवटची असेल मग हां नंतर स्वतः बनवायचं. आता किती स्पून फिडिंग होईल कारण की त्याच्यानंतर सगळे डेटा स्ट्रक्चर्स शिकायचे. त्याच्यात वेगवेगळे मेथड्स आहे. काल होतंच ना तू. मग त्यावरती काय आता ते एक एक फाईलमध्ये लिहिणार का. आता तुम्हाला लॉजिक बिल्ड झालं आहे. आता फक्त एकच सिंटॅक्स आहे आणि 100 त्याच्यावरती वेगळे वेगळे फंक्शन्स आहेत. ते करून बघायचे प्रत्येकाने. ते जर एकदा समजले डेटा स्ट्रक्चर झालं तुम्ही ज्याला पुढे DSA शिकायचं आहे तो त्याला मोकळा. हां डायरेक्ट ते डेटा स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्ही अल्गोरिदम शिकू शकता काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला नाही गरज डेटा सायन्स करायचं असेल तर अल्गोरिदम्स थोडे शिका. बट DSAला तुम्हाला प्रत्येकाला नोटबुक लागेल. प्रत्येकाचे फंक्शन्स आय नो नावं सगळे विसरतात मला माहिती आहे. सगळे फंक्शन्स सगळे विसरतील. इवन मी पण मलाच बुक लागते मी पण विसरतो. बट द ओनली थिंग इज की तुम्हाला त्याचं होतं का नाही ते माहिती पाहिजे. अशा गोष्टी होऊ शकता का नाही. अपेंड होतं का नाही. एखादी गोष्ट लास्ट निघते का नाही पॉप. ठीक आहे एखादी गोष्ट पर्टिक्युलर इंडेक्समधनं निघते का नाही. येस निघते. सिंटॅक्स माहीत असलं तर आणि प्रॅक्टिसने होऊन जातं. ठीक आहे येस यू कॅन लिव्ह. झालं का तुमचं पटकन.